हॅलो, वेलकम. प्रॅक्टिस सेट 39 मधले पहिले 3 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेत लास्ट व्हिडिओमध्ये. नाव वी आर सॉल्विंग द क्वेश्चन नंबर 4 and 5 जे या धड्यातले शेवटचे 2 क्वेश्चन्स आहेत. इट इज इझी, हे सोपे आहेत, काही अवघड नाही आहेत. प्रॉफिट लॉसवरती आहेत आणि तुमचे कॅपिटल्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट जे केलेले आहेत त्यांचा प्रपोर्शन ह्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातलं बघा गणित क्वेश्चन 4 बघा. व्हॉट इज द क्वेश्चन 4? That is A and B shared profit 24,500. म्हणजे ए आणि बी ह्यांनी काय केलेलं आहे, प्रॉफिट मिळालेलं आहे त्यांना. ऑलरेडी प्रॉफिटच दिलेलं आहे, कॅपिटल्स दिलेलं नाहीत. प्रॉफिट दिले 24,500 रुपीज इन द प्रपोर्शन 3:7. Each of them gave 2% of his share of the profit to the soldiers welfare. 2% त्यांनी सोल्जर्स वेलफेअरला दिलेले आहे फंड. व्हॉट वॉज द ॲक्च्युअल अमाऊंट गिव्हन टू द फंड बाय ईच ऑफ देम. एनं किती दिलेत आणि बीनं किती दिलेत हे आपल्याला काढायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द प्रॉफिट फॉर ईच. प्रत्येकाचा प्रॉफिट आपल्याला वेगळा काढायला पाहिजे. सो पहिल्यांदा आपण त्याचं गणित करताना प्रॉफिट प्रपोर्शन लिहून घेऊया. प्रॉफिट proportion which is equal to 3:7. ओके, आता ह्यातला 3:7 म्हणजे आपल्याला एकाचा प्रॉफिट 3x मानला पाहिजे, दुसऱ्याचा 7x. लेट ए प्रॉफिट, ए चा प्रॉफिट किती झाला, दॅट इज 3x अँड बी चा प्रॉफिट 7x. टोटल प्रॉफिट वी हॅव गिवन, total profit that is 24,500. टोटल प्रॉफिट 24,500 दिलेला आहे. मग या दोन्हीची ॲडिशन किती येणार, therefore 3x plus 7x equals to 24,500. आता 24,500 टोटल झालेला आहे. आता 3x plus 7x किती येणार, 10x equals to 24,500. Now x equal to 10 is in multiplication when goes to that side, that is dividation. असंही आपण करू शकतो की नुसतं डिव्हायडेशन मध्ये गेलेलं आहे. लास्ट इयर पर्यंत आपण 10 ने डिवाइड करत होतो आणि इथे पण 10 ने डिवाइड करू शकतो. आता तसंही करू शकतो की आपण डायरेक्ट 10 ने इथे डिवाइड केले. सो x इक्वल टू किती येणार बघा, 10 म्हटल्यावर 0 फक्त कॅन्सल होणार आहे. सो वी आर गेटिंग 2,450. x ची व्हॅल्यू आहे. आता a चा प्रॉफिट वेगळा काढायचा आणि b चा प्रॉफिट वेगळा. a प्रॉफिट इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू आहे 2,450. मल्टिप्लिकेशन किती येणार बघा, 3 0 0, 3 5 15, कॅरी 1, 3 4 12, 3 कॅरी 1, 3 2 6 and 1 7, 7,350. नाउ b प्रॉफिट, b चा प्रॉफिट आहे दॅट इज 7x. सो 7 मल्टिप्लाय बाय अगेन 2,450. सो दॅट इज द व्हॅल्यू. टोटल किती येणार आहे, दॅट इज 17,150. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणार आहे 17,150, कारण की 7 ने मल्टिप्लाय करतोय आपण. सो आता त्याचं प्रॉफिट झाल्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे, 2% ऑफ हिज शेअर ऑफ प्रॉफिट टू द सोल्जर्स वेलफेअर फंड. आता सोल्जर्स वेलफेअर फंड ए ने किती दिले, ए शेअर 2% ऑफ, 2% कोणाचे दिलेत त्यांना, त्याला मिळालेल्या प्रॉफिट मध्ये 2% ऑफ 7,350. सो 2/100 मल्टिप्लाय बाय 7,350, 0 0 कॅन्सल. मल्टिप्लिकेशन करा, 2 5 10, कॅरी 1, 2 3 6 plus 1 7, 2 7 14 and 10 is there. So he just share rupees 147 and B share or given, B share किंवा given असं म्हणूया आपण, is given 2% of, त्याला किती दिले, त्याला किती प्रॉफिट झालाय, 2% of 17,150. 2/100 multiplied by 17,150, 0 0 cancel.
आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 मल्टिप्लाय बाय 5 10 कॅरी 1 2 1 जा 2 प्लस 1 3 2 7 जा 14 कॅरी 1 2 1 जा 2 प्लस 1 3 सो डिवाइड बाय 10 सो 343 ह्यानं दिलेले किती आहे 147 आणि बी ने किती दिलेले आहे 343. So here we complete the question number 4. Now we are going to solve the question number 5. Question number 5 ज्यामध्ये 4 इन्व्हेस्टर्स आहेत. 4 इन्व्हेस्टर्स आहेत आणि त्यांचा रेशो दिलेला आहे आपल्याला आणि मग त्यातल्या वेगवेगळ्याचा प्रॉफिट विचारलेला आहे. सो आपल्याला हे माहित आहे की इन्व्हेस्टमेंट जेवढा रेशो मध्ये आहे तेवढंच प्रॉफिट पण असतं. सो सी हियर व्हॉट इज द एक्झाम्पल दॅट इज जया, सीमा, निखिल अँड निलेश put in altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investment being in the proportion 3:4:7:6. What was Jaya's actual share in the capital? They made of profit 12%. So how much profit did Nikhil made? आपल्याला आधी काय काढलं पाहिजे? Yes, we have to get the Jaya's actual share. जयाचा ॲक्च्युअल शेअर करण्यासाठी आपल्याला आधी काय लक्षात घेतलं पाहिजे? पार्टनरशिप, त्यांचं इन्व्हेस्टमेंट प्रपोर्शन. बघा क्वेश्चन नंबर 5. सो इन्व्हेस्टमेंट प्रपोर्शन ते किती आहे? दॅट इज 3:4:7:6. नाव कोणाकोणाचं आहे त्याप्रमाणे आपण मानणार आहे. देअरफॉर जयाज इन्व्हेस्टमेंट किती येणार आहे? 3x. त्याच्यानंतर जयानंतर कोणाचं नाव आहे? सीमाज इन्व्हेस्टमेंट 4x. निखिल इन्व्हेस्टमेंट 7x and निलेश इन्व्हेस्टमेंट दॅट इज 6x. चौघांचे आपण करून घेतले. नाव टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे दॅट इज 3,60,000. सो आपण त्यांचे टोटल इन्व्हेस्टमेंट घ्यायचे. 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x इक्वल्स टू 3,60,000. टोटल किती x आले? काउंट करा. येस, 7 प्लस 3 10, 6 प्लस 4 10, दॅट इज 20x इक्वल्स टू 3,60,000. सो x इक्वल टू 3,60,000 divided by 20. 0 0 cancel. 2 ने डिवाइड केलं सो 18,000 म्हणजे किती आलं? येस, इट्स 18,000. आता फक्त इन्व्हेस्टमेंट कोणाची विचारलेली आहे? जया. सो जयाज इन्व्हेस्टमेंट इक्वल्स टू किती आहे? 3x विच इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय, कारण की x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1,80,000. ओके, सो काय आली तिची? सॉरी 1,80,000 नाही येणार आहे. 0 0 कॅन्सल झाले. 2 1 8 18,000. सॉरी 18,000. सो 18,000 एक 0 कॅन्सल केला. सो 18,000. So 3 multiplied by 18,000 that is 54,000. So 54,000 जयाची इन्व्हेस्टमेंट झाली. आता आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. टोटल प्रॉफिट आधी काढायला पाहिजे. टोटल प्रॉफिट इक्वल्स टू प्रॉफिट कशावर होतो? इन्व्हेस्टमेंट वरती. किती प्रॉफिट झालाय? 12% प्रॉफिट झालाय. सो 12% ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे किती? 3,60,000. So 12 upon 100 multiplied by 3,60,000. 0 0 cancel and multiplication. After multiplication we are getting काय मिळणार आपल्याला? That is 43,200. बघा 12 0 चा 0, 12 0 चा 0, 12 0 चा 0, 12 6 चा 72, 2 carry 7
and 12 3 36 plus 7 43,200. आता आपल्याला कोणाचं प्रॉफिट विचारलाय? हाऊ मच प्रॉफिट निखिल मेक. जेवढ्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट प्रपोर्शनमध्ये तेवढंच प्रॉफिट प्रपोर्शन आहे. सो प्रॉफिट प्रपोर्शन इज ऑल्सो जेवढं इन्व्हेस्टमेंटचं आहे तेवढं, दॅट इज 3:4:7:6. कुणाचं काढायला सांगितलेलं आहे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे, दॅट इज निखिल. निखिलचं किती आहे? निखिल प्रॉफिट, yes, it's equal to 7x. आपल्याला x मिळालेला आहे का? x मिळालेला आहे का? नाही. तो काढला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? हा जो रेशो आहे तो ॲडिशन केला पाहिजे. दॅट इज मी इथे करते बघा, 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x इक्वल्स टू किती येणार आहे? इक्वल्स टू किती येणार आहे? आपण प्रॉफिट जो काढतो आहे त्याचा विचार केला तर आपल्याला प्रॉफिट किती झालाय तो विचार घेतला पाहिजे. प्रॉफिट किती झालाय? दॅट इज 43,200. सो प्रॉफिटचा आपण करतोय 43,200 टोटल प्रॉफिट झालेला आहे. त्यामध्ये आता टोटल किती आली? येस, 20x इक्वल टू 43,200. x इक्वल टू किती आलं? आपल्याला डिवाइड करायचं आहे 43,200 डिवाइड बाय 20. 0 0 कॅन्सल. 2 ने डिवाइड करायचं आहे 4,320 ला. दॅट कम्स किती येणार आहे? 2,160. ही x ची व्हॅल्यू आली इथं प्रॉफिटसाठी, फॉर प्रॉफिट. आता आपल्याला प्रॉफिट कोणाचा काढायचा आहे? निखिलचा प्रॉफिट जो 7x आहे. सो निखिल्स प्रॉफिट इक्वल्स टू 7x. x ची व्हॅल्यू काढली आपण 7 मल्टिप्लाय बाय 2,160 and that's come, that is 15,120. सो आपल्याला दोन गोष्टी काढायला सांगितल्या होत्या, त्या म्हणजे जयाज इन्व्हेस्टमेंट दॅट इज द 54,000 जी आपण इथं काढलेली आहे, आणि दुसरी गोष्ट सांगितली आहे निखिल्स प्रॉफिट, ती आपण इथे काढलेली आहे. सो हिअर वी कम्प्लीट्स अवर टॉपिक ऑल्सो. आपण हा टॉपिक सुद्धा कंप्लीट केलेला आहे. सो नाउ फ्रॉम नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट द बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया बँकेचा सगळा संदर्भ काय आहे, ज्यामध्ये प्रॉफिट लॉस पण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, इंटरेस्ट पण आहे. सो वी आर गोइंग टू सी देम. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.